एक महत्त्वाची बातमी आहे। निलेश चव्हाण शस्त्र परवाना प्रकरण। आता शस्त्र परवाना देताना पुणे पोलिसांनी गृह विभागापासून माहिती लपवली। निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल असल्याची माहिती पुणे पोलिसांनी गृह विभागाला दिली नाही। तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीमध्ये शस्त्र परवाना देण्यास मान्यता देण्यात आली होती। निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल असतानाही शस्त्र परवाना देण्यात आला। तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता त्यावेळी होते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत। योगेश, निलेश चव्हाण शस्त्र परवाना प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर येते। निश्चितच सागर, ज्या पद्धतीने निलेश चव्हाण यांचं नाव जे काय आहे ते वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये समोर आलेलं आहे आणि निलेश चव्हाणकडे जो शस्त्र परवाना आहे तो परवाना देत असताना पुणे पोलिसांकडून त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती लपवण्यात आल्याचं आता समोर आलेलं आहे। कारण तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समोर या संदर्भात सुनावणी पार पडली होती आणि त्यानंतर जून 2022 मध्ये निलेश चव्हाणला हा शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे। मात्र ज्यावेळी गृह विभागासमोर या संदर्भात सुनावणी पार पडली त्यावेळी पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाण संदर्भात जी काही माहिती देण्यात यायला हवी होती ती देण्यात आलेली नाहीये। कारण त्यापूर्वीच निलेश चव्हाणावरती गुन्हा ऑलरेडी दाखल होता आणि तो गुन्हा खरं तर त्या संदर्भात त्या सुनावणीमध्ये सांगणं गरजेचं होतं। मात्र तसं न होता ती माहिती लपवण्यात आल्याचं आता समोर आलेलं आहे आणि त्यामुळे निलेश चव्हाणला त्यावेळी शस्त्र परवाना हा देण्यात आलेला आहे आणि या संदर्भात देखील पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती। तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील हे त्यावेळी होते आणि त्यांच्या एकूण त्या अधिकाऱ्यांसमोर ही सुनावणी पार पडली होती आणि त्यानंतर 17 जून 2022 मध्ये निलेश चव्हाणला हा शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे। निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी आहे आणि त्याच्यावर आतापर्यंत 3 ठिकाणी गुन्हे देखील दाखल आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळं वळण लागताना पाहायला मिळतंय। नक्कीच योगेश, धन्यवाद या माहितीसाठी।